नमस्कार, माझं नाव पार्थ आहे। मी आता 8वीच्या गटात होतो। मी करंजगावच्या शिबिराला यावेळेस पहिल्यांदाच गेलेलो आहे। या शिबिरामध्ये मला वाटलेलं, ज्याचं नाव संस्कार संवर्धन उत्सव, हे नाव ऐकूनच मला वाटलेलं की खूप बोर करतील, एकदम नियमात ठेवतील, काही मजा करू देणार नाही। पण मी पहिल्या दिवशी गेल्याच मला चुकीचं ठरवलं गेलं। तिकडे आम्ही सकाळी प्रभात फेरीला 5ला उठायचो, तेव्हापासूनच मजा सुरू करायचो। स्पंदन दादा एकमेकाला सायरन लावून, गाणे लावून उठवायचा, एकमेकावर कधी कधी पाणी टाकूनही उठवायचो। मस्त नंतर थंड पाण्यात आंघोळ झाल्यावर आम्ही योग वर्गात नाना आम्हाला वेगळे योगासन शिकवायचे। त्यांनी आम्हाला एकदम सोप्या आसनांपासून अवघड आसन शिकवले। मग आम्ही खेळायचो। खेळण्याची विविध गोष्ट अशी होती की तिकडं वातावरण खूप सुंदर होतं। रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस वेगळे रंग आकाशात पाहायला भेटायचे। सूर्यास्त झाल्यानंतर आकाशात तारे मस्त लॉनवर लोळून बघू शकत होतो। चिमण्यांची चिवचिव, वेगळे पक्षी बघणे हा खूपच वेगळा अनुभव होता। गटचर्चा आणि बौद्धिकच्या वेळेस बसताना आम्हाला वाटलेलं की आमचा विषय संविधान आहे, तर मग त्याच्यात खूप बोर करतील, कारण संविधान हा पॉलिटिकल सायन्सचा विषय आहे। पण आमचे प्रशांत दादा आणि दुसऱ्या गटांच्या दादांनी ते विषय एकदम सोपे करून आम्हाला सांगितले। आम्ही चर्चा करायचो, ते आम्हाला गोष्टी सांगायचे। आणि जसं इकडे दिलंय धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ त्यांनी आम्हाला शिकवले। रात्री आम्ही मनोरंजनाच्या वेळेस नाचायचो, गायचो। काही मुलं भांडणं मारामारी करायचे, पण तरी पण लगेच उठायचे, एकमेकाशी परत मैत्री करायचे आणि खेळायला लागायचे। सगळ्यांना खूप मजा आली आणि 11 दिवस 10 दिवस कसे गेले हे समजूनच गेलं नाही। म्हणून मी अण्णांना विनंती करेन की पुढच्या वेळेस 15 ते 20 दिवसाचा तरी उत्सव ठेवावा।